लग्नात लग्न, पाहुणे येता घरा. लेखन आणि अभिवाचन निलिमा क्षत्रिय. करता करता शेवटी तो दिवस उजाडला. एका रविवारी सुट्टीचा दिवस म्हणून मुलाकडचे 7-8 जण मुलगी बघायला आले. सुनीताने माहेरून भावाला आणि भावजाईला बोलून ठेवलं होतं. त्याला तोड म्हणून तिच्या सासूने सुनीताच्या मोठ्या दिराला आणि जावेला पण सकाळीच बोलून घेतलं. खरं तर सुनीताच्या नणंदेला म्हणजे लेकीला पण तिला बोलवायचं होतं, पण तिच्या मुलांची परीक्षा जवळ आलेली असल्याने ती येऊ शकत नव्हती. कांता आणि आप्पा अर्धा तास आधीच येऊन उतरले. ब्राह्मणाने पूजेच्या आधी काटाकाळजीने सगळी सामुग्री चेक करावी तशी दोघांनी दाखवण्याच्या कार्यक्रमाची सगळी तयारी तपासली. आप्पाने उघड्या दरवाजासमोर सोफ्यावरची कोपऱ्यातली जागा पकडली. मध्येच त्याचा फोन वाजायचा. कोंबड्याच्या बांगेची रिंगटोन असल्याने त्याने खिशात कोंबडा लपवलाय असंच वाटायचं. बांग झाली की तो बाल्कनीत जायचा आणि बाल्कनीतून खाली वाकून वाकून बोलायचा. पुन्हा सोफ्यावर येऊन बसायचा. निघालेत पाहुणे, 15 मिनिटात पोहोचतील. आप्पा. काय म्हणत होते पाहुणे अजून? सुनीताच्या नवऱ्याने काही माहिती मिळते का ते खडा टाकून बघितलं. काही नाही, त्यांना बहुतेक पसंत आहे मुलगी. त्यांनी घाटकोपरच्या बाबूच्या पोराच्या लग्नात पाहिलं होतं म्हणे. तुम्ही आता फक्त चहा पोहे करा, पुढचं मी बघतो. हे बोलताना आप्पाने बायकोकडे पाहिलं. बायकोच्या कांताच्या चेहऱ्यावर नवऱ्याविषयीचा अभिमान नागोबाच्या फण्यावर ठसठशीत 10चा आकडा दिसावा तसा स्पष्ट दिसत होता. सुनीताचे धीर मारून मुटकून बसवल्यासारखे डायनिंग टेबल पाशी बसले होते. सुनीताची जाऊ पण साधारण त्याच पोझिशनमध्ये. सुनीताची वहिनी आणि भाऊ मात्र कार्यकर्त्याच्या भूमिकेत शिरले होते. सुनीताच्या सासूबाईंना ते पटत नव्हतं. त्यांच्या मुलाने आणि सुनेने पुढाकार घ्यावा ही त्यांची इच्छा होती, पण सुनीताने बरोबर मुत्सद्दीपणा करून ती इच्छा धुळीला मिळवली होती. मी पण सुनीताच्या माहेरची, त्यामुळे सुनीताची सासू माझ्याही हालचालींवर डोळा ठेवून. वातावरणात तणावपूर्ण शांतता होती. भावी नवरी एका रूममध्ये तोंडावर मेकअप थापण्यात आणि साडीत स्वतःला गुंडाळण्यात व्यग्र होती. तिची धाकटी बहीण आज अगदी समंजसपणे तिच्या सेवेत मग्न होती. राहुल सकाळपासून बाईकवरून सामान आणून देणे एवढ्याच कामावर होता. सगळं 4 दिवस आधी ठरवूनही ऐनवेळी बरंच सामान आणावं लागलं. बस झालं रे राहुल, आता जरा तोंडावर पाणी मारून ये. जमलं तर बहिणींनी काही दिलं तर लावून घे तोंडाला. पाहुण्यांच्या घरात बऱ्याच मुली आहेत बरं, तुझं पण फिक्स करून ठेव. आप्पाने ठेवणीतला विनोद राहुलला चिकटवला, पण त्याचा राहुलवर चांगलाच परिणाम झाला. तो आत जाऊन बराच वेळ फ्रेश होऊन आला. तेवढ्यात आप्पाचा कोंबडा हरवला. आप्पाने पटकन त्याला कानाला लावला. अरे तुम्ही फार पुढे गेलात, मागे या मागे या. कुठे आहात तुम्ही आत्ता? बरं मी येतो बाहेर. असं बडबडत तो कोणाकडेही न बघता खाली गेला. घरातल्या एकूण एक मेंबरने स्वतःची जागा सोडून इकडे तिकडे केलं. इकडे कांताने लगेच लगबग सुरू केली. पोहे कसे भिजवले ते पाहून पोहे भिजवतानाच्या 2 टिप्स सुनीताच्या वहिनीला शैलाला दिल्या. नंतर नवरी कशी तयार झाली आहे ते बघून आली. तिला पदराचं पिनअप जरा ब्रॉड करण्याची सूचना दिली. इथपर्यंत तिने 2 मिनिटात नजर टाकली. सुनीताच्या दिराने जावेने डायनिंग टेबल सोडून बाहेरच्या खोलीत प्रवेश केला. मुलीचा मामा जागीच धावपळू लागला. मामीने कांदे चिरायला घेतले. एकीकडे चहाचं आधण चढलं. बर्फीचा बॉक्स गाडीलाच राहिला होता. तो आणायला राहुल विजेच्या वेगाने दौडला आणि पाहुण्यांना घेऊन येणाऱ्या आप्पाला सामील झाला. तो पाहुण्यांबरोबरच बॉक्स लपवत हॉलमध्ये आला आणि पटकन किचनमध्ये पळाला. पाहुण्यांबरोबरच्या तरुणीने आधीच त्याची धडधड वाढवली होती, तर मुलगा, त्याचे आई वडील, काका काकू, मामा मामी, भाऊ भाऊजय त्यांचं मेंगळसं पण पाहुण्याचं असल्यानं
चुणचुणीत अशा उपाधीचं लाभार्थी पोरग आणि मुलाची ती तरुण बहीण असे सगळे दबकत बिचकत आत आले. सोफ्यावर दिवाणावर बसले. नेहमीप्रमाणे बसायला जागा कमी पडलीच. मग 2-4 डायनिंग टेबलच्या खुर्च्या हॉलमध्ये ओढल्या गेल्या. मुलाला मधोमध बसवलं गेलं. त्याच्या एक्झॅक्ट समोरची जागा कांताने बरोबर मोकळी ठेवली होती. मग कांता आणि आप्पा ओळख करून देण्याच्या कामी लागले. हे मुलाचे आई वडील, हे काका काकू, हे मामा मामी, हा भाऊ, ही वहिनी. मग सुनीताचे मिस्टर पाहुण्यांबरोबरच्या बारक्याकडे पाहत म्हणाले, आणि हे कोण, यांची ओळख राहिली ना? सगळ्यांना खूप हसायला आलं, पण आज सगळे जास्तच जोरात हसले. मुलाचे वडील म्हणाले, ते आमचे सगळ्यांचे आजोबा आहेत. आता त्यांच्या सुनबाई फारच सुखावतात. मुलाची बहीण रूपगर्वितेच्या तोऱ्यात बसून होती. तिची कोणी ओळखच करून दिली नाही. मग तिनेच काहीतरी बोलून स्वतःकडे लक्ष वेधून घेतलं. बोलण्यातून ती फॅशन डिझायनर होण्याच्या मार्गावर होती असं कळलं. मुलाची ओळख करून द्यायची अजूनही कोणाला गरज वाटत नव्हती. तो शक्य होईल तेवढा सभ्य चेहरा करून टिपॉयवर डोळे खिळून बसला होता. सुनीताची भावी बहीण, आम्ही कसे मॉड आहोत, मी कशी 10व्याला पण ड्रेस घालते, बाह्यांचे ब्लाऊज घातले की माझा जीव कसा गुदमरतो वगैरे सांगत बसली. तिची मुलगी तिला डोळ्याने ब्रेक मारायला खुणावत होती, पण मॅडम कोणाला ऐकत नव्हत्या. नवरा आवंढा गिळत बसून होता. राहुल मुलाच्या बहिणीशी सलगी साधायची संधी शोधत होता. तोच पोह्यांचा ट्रे घेऊन शैला मामी हॉलमध्ये आली. तिला पाहून भावी नवरदेव चांगलाच गडबडला. हे मामाच्या लगेच लक्षात आलं. त्याने मोठ्या चपळाईने बायकोची ओळख सांगितली. भावी नवरदेव जरा शांत झाला. मग नवरी मुलगी हॉलमध्ये प्रवेशली. त्याबरोबर सगळ्यांच्या नजरा नॉर्मल असल्यासारखं दाखवत तिच्यावर खिळल्या. सगळी तोंडे आता पोहे खाण्यात गुंतल्याने हॉलमध्ये फक्त डिशवर वाजणाऱ्या चमच्यांचा आवाज टणटणत होता. अशा वेळी शांततेची कोंडी फोडण्याची जबाबदारी मध्यस्थींवर असते. महिला वर्गाला बरेच प्रश्न पडलेले असतात, पण त्या स्वतः काही बोलत नाहीत, कारण आपल्याकडे बैठकीत बायकांनी बोलणं अपेक्षित नसतं. त्यामुळे त्या नजरेने नवऱ्याला खुणावत संवाद साधतात. शेवटी आप्पाने मौन फोडलं. विचारा, काही विचारायचं असेल तर. पाहुणे एकदम चुळबुळले. मुलगा एकदम सावध होऊन बसला. मग एकमेकांना खाणाखुणा झाल्या. पंख्याच्या वाऱ्यात लसणाची फोलपट हवेत उधळावीत तशी अनेक वाक्य हॉलमध्ये हलकेच तरंगली. काय हॉबीज? मुलाने बळच विचारलं. खरं म्हणजे मुलाच्या आईला ठणकावून विचारायचं होतं, स्वयंपाक पाणी येतं का? पण आजकाल ते गृहीतच धरतात की स्वयंपाकाची बोंबच असणार. स्विमिंग, सायकलिंग, माउंटेनिअरिंग. इथे सुनीताची मुलगी. मुलाची आई मनातल्या मनात म्हटली असावी, म्हणजे हुंदडायचीच गोडी. पण मोठ्यानं ती म्हणाली, स्वयंपाक येतो का? इथे सुनीता मुसंडी मारत घुसली. हो येतो ना, सगळा स्वयंपाक येतो. झाकली मूठ 1.25 लाखाची. या न्यायानं घरातले सगळे तोंड बंद करून फरशीवरची नक्षी निरखत बसले. पुरणपोळी तर अशी लुसलुशीत करते असं म्हटल्यावर मात्र सगळे दचकून सुनीताकडे बघायला लागले. मुलाची आई पण पहुंची हुई चीज असल्याने तिने सुनीताच्या थापांकडे लक्ष न देता स्वतःचेच काहीतरी प्रश्न विचारले. मग बराच वेळ लंबी खामोशी. आता मुलामुलीला एकांतात बोलायला पाठवायची वेळ झाली. मुलाची आई म्हणाली, त्यांना जाऊ द्या बेडरूममध्ये बोलायला. ती बोलायला म्हणेपर्यंत इकडे सुनीताच्या सासूला श्वास लागला. पण तिने तातडीनं ते पाहुण्यांबरोबरचं पोरग नवरा नवरी बरोबर आत पिटाळलं. जा बाळा, काका बरोबर आत. आत गेल्यावर दार तर लागणार नाही ना याची काळजी त्यांना छळत होती. 15-20 मिनिटं गुप्तगू करून दोघंही बाहेर आले. दोघं बाहेर आल्यावर सगळ्यांच्या नजरा दोघांवर खिळल्या. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग मंडळी मुलासह गच्चीवर गेली. तोपर्यंत खाली मुलाकडच्यांची चर्चा सुरू झाली.
मुलीला मुलगा रंगावरून फारसा पसंत नव्हता, पण बोलणं चालणं बरं वाटत होतं. मुख्य म्हणजे सरकारी नोकरी, तीही बदलीची. त्यामुळे सासरच्या मंडळींचा फारसा संबंध येण्याची शक्यता नव्हती. वरून मंडळी मुलासह खाली आली. मग आप्पा सुनीताच्या नवऱ्याला आणि सुनीताला घेऊन अंगणात गेला. तिथेही चर्चा झाली. पुन्हा सगळे घरात आले आणि आप्पाने दोन्हीकडची पसंती असल्याचे जाहीर केले. आता मुलगा मुलगी गाडीवरून चक्कर मारून येऊ शकतात अशी परवानगी देण्यात आली आणि मुलाच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे मुलीने जीन्स आणि टॉप घालून जावे असे ठरले. दोघेही चक्कर मारून आले आणि मंडळी मार्गस्थ झाली. पुढचा कार्यक्रम कसा ठरला, त्यात काय विघ्ने आली, बघूया पुढच्या भागात.